स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील संसद भवनाची इमारत सजली आहे। संसदेच्या इमारतीला बाहेरून आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीवरती विद्युत रोषणाई करण्यात आली। तिरंग्याच्या रंगामध्ये केलेल्या विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला। मुंबई स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती आकर्षक अशी रोषणाई पाहायला मिळते। तिरंग्याच्या रंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत पाहायला मिळते। उद्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील वांद्रे वरळी सिलिंकवरती सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोयना धरणाच्या 6 वक्री दरवाजामधून पाण्याचा विसर्ग होतो। युनेस्कोच्या यादीत समाविष्ट 12 किल्ल्यांची थीम साकारत विशेष अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। धरणाची संपूर्ण भिंत तिरंगामय झाली। स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरती तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलं जाणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागपुरातील विधान भवन रंगीबेरंगी रोषणाईनं सजवण्यात आलं। यासह आरबीआयची इमारत आणि विभागीय आयुक्त कार्यालयही रोषणाईनं सजलं आहे। तर स्वातंत्र्य दिनानिमित्त गिरणा डॅमवरती आकर्षक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली। तिरंगा रोषणाईमुळे डॅम सुंदर दिसत आहे आणि मनमोहक अशी दृश्य पाहायला मिळतात। परळच्या भोईवाडा येथील श्री कोळेकेश्वर मंडळाची हंडी याच मंडळाच्या पथकानं 6 थर लावत फोडली आहे। या दहीहंडीला 100 वर्षांची परंपरा आहे। दादर कबूतरखान्याच्या आजूबाजूच्या इमारतींवरती कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकण्याचा प्रकार पाहायला मिळतोय। कोर्टाकडून बंदी असतानाही कबुतरांसाठी दाणे टाकण्यात येत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबई विभागाची आज बैठक पार पडली। मुंबई विभागीय निवडणुकीची जबाबदारी मंत्री नवाब मलिक यांच्यावरती आहे। मलिक यांनी कामाला सुरुवात केली आहे। वांद्रे येथील MIG क्लबमध्ये ही बैठक पार पडली। मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबियांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे। पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार सध्या बीडमध्ये दाखल झाले आहेत। उद्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। विजय मिळवल्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे जायचं। ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी वक्तव्य केलंय। कंत्राटी मुलांना बेस्टमध्ये सामावून घेण्याची मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ताकदीनं सामोरे जाणार वळवींनी ही प्रतिक्रिया दिली। गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेमध्ये आरोग्य पथकाच्या गोड्यामुळे जे आहे ते विद्यार्थी आजारी पडलेले आहेत। TV9च्या बातमीनंतर आता मंत्री आशिष जयस्वाल यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश आहेत। नियोजन समितीच्या बैठकीमध्ये यावेळेला विषय जो आहे तो गाजल्याचं पाहिलं। बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये 17 ऑगस्ट रोजी भव्य नशामुक्ती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची माहिती आहे। बीड जिल्हावासियांनी सहभागी होण्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आवाहन केलं। 15 ऑगस्टला चिकन मटन दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्यावरून वातावरण तापलेलं आहे। नागपुरात दरवर्षी दुकानं बंदच असतात, यावर्षीही बंदच ठेवणार दुकानदारांची माहिती। अहिल्यानगर शहरासह परिसरात रात्री 9 वाजल्यापासून जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे सखोल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। हवामान खात्यानंही दिला होता जोरदार पावसाचा इशारा। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण।